तर इंग्लंडच्या लंडनमधील हिथ्रो विमानतळाच्या सबस्टेशनमध्ये भीषण आग लागली आणि सारं विमानतळच बंद करावं लागलं। परिणामी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेला फटका बसला। नेमकं काय घडलं आणि एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या प्रशासनाकडून ही नेमकी नामुष्की कशी घडली बघूया। जगातील सर्वाधिक व्यग्र विमानतळांपैकी एक असलेलं लंडनचं हिथ्रो विमानतळ शुक्रवारी पूर्णपणे बंद करावं लागलं। कारण होतं विमानतळाजवळच्या हेस वीज उपस्टेशनमध्ये लागलेली भीषण आग। हेस उपस्टेशनमधील रोहित्राला भीषण आग लागल्यानंतर पश्चिम लंडनमधील विमानतळाच्या आसपासच्या घरांनाही याची झळ बसली। आग लागताच विमानतळावरील प्रवासी, कर्मचारी वर्ग या सगळ्यांना तातडीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। या आगीमुळे संपूर्ण विमानतळाची वीज खंडित झाली। विमानतळासह आजूबाजूच्या 16,300 घरांचा वीज पुरवठाही खंडित करावा लागला। आग विझवण्यासाठी लंडन अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि 70 कर्मचारी घटनास्थळी तातडीनं दाखल झाले। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। गुरुवारी रात्री ही आग लागली। दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शुक्रवारी पूर्ण दिवस विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला। जवळपास 1,350 उड्डाणं रद्द करण्यात आली। अमेरिकेहून येणारी विमानं देखील स्थगित करावी लागली। आग लागली तेव्हा हिथ्रोकडे येणाऱ्या सुमारे 120 विमानांची दिशा बदलावी लागली। अनेक जेट विमानांची दिशा देखील गॅटविक विमानतळाकडे वळवावी लागली। पॅरिस आणि आयर्लंडमध्ये देखील काही इमर्जन्सी लँडिंग करावी लागली। हिथ्रो हे जगातील सर्वाधिक व्यग्र आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। जानेवारी महिन्यात इथली वर्दळ प्रचंड वाढलेली असते। यंदा सुमारे 60,30,000 प्रवाशांनी जानेवारी महिन्यात विमानतळ सेवेचा लाभ घेतला। गेल्या वर्षीपेक्षा 5% ही वाढ नोंदवण्यात आली। दरम्यान गुरुवारी रात्री लागलेल्या आगीवर शुक्रवारी दुपारपर्यंत नियंत्रण मिळवण्यात यश आलं। तोपर्यंत विमानतळामधील 150 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। विमानतळाकडे जाणारे सर्व रस्तेही बंद ठेवण्यात आले। हिथ्रोकडे जाणारी रेल्वे तसंच मेट्रो वाहतूकही बंद करण्यात आली। मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला। दरम्यान अशी घटना घडताच विमानतळ प्रशासनाला फार मोठी धावपळ करावी लागते। सर्वात आधी आगीबाबत इतर विमानतळांना कळवावं लागतं। हिथ्रो विमानतळ प्रशासनानं याबाबत थोडं दुर्लक्ष केल्याची टीका एव्हिएशन तज्ज्ञांनी केली आहे। हिथ्रो विमानतळ प्रशासनानं अधिक सतर्क राहणं गरजेचं होतं, कारण जेव्हा सबस्टेशनमध्ये बिघाड झालाय याची माहिती मिळते तेव्हा सारं नेटवर्क कामाला लावावं लागतं। संवाद यंत्रणा सक्रिय करावी लागते, कारण शेवटी हा सुरक्षेचा प्रश्न आहे। प्रवाशांची सुरक्षा, कर्मचाऱ्यांची सुरक्षा, विमानांची सुरक्षा अशा सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात। तसंच आगीची घटना कळताच विमानतळ प्रशासनाला इतरही विमानतळांना याबाबतची माहिती द्यावी लागते। येणाऱ्या विमानांची दिशा बदलण्यासाठी भराभर पावलं उचलावी लागतात। तसंच विमान उड्डाण करू शकणार आहे का, त्याला पुढील धोका काय आहे की जमिनीवरच ते सुरक्षित आहे, अशा सर्वांचा तातडीने विचारही करावा लागतो। दरम्यान आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। कूलिंगचं कामही बराच वेळ सुरू ठेवावं लागलं। तर विमानतळ प्रशासनानं विमानतळ कधी सुरू होईल याबाबत अद्याप निश्चित माहिती दिलेली नाहीये। तज्ज्ञांच्या मते विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी 2 ते 4 दिवसांचा कालावधीही लागू शकतो। तर प्रवाशांनी पुढील सूचना मिळेपर्यंत हिथ्रो विमानतळाकडे येणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।